नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आता समजलं जसं मी आले रविवारीच आले, शनिवारीच यायचं होतं. गुरुवारी पूजा झाली, शुक्रवारी नवरीला पहिली बोळवण केली तिला, आणि शनिवारी निघायचं होतं. तर शनिवारी शनी अमावस्या होती, त्याच्यामुळे आई म्हटली नको जाऊ, मग थांबले. आणि मग रविवारी आले, बऱ्यापैकी घरातलं वगैरे आवरलं, हे सगळं इकडली मांडणी, जेवढं म्हणजे चालू काम, किचन वट्टा वगैरे सगळं, म्हणजे आता तर झालाय स्वयंपाक, त्याच्यामुळे जेवण वगैरे झालंय आमचं. हे नको घालू सई. बरं. आणि बघा कसे पिंपल्स आलेत मला, कारण काय झालं, खूप गोड खाणं, परत रात्रीचं झोपणं वगैरे सगळं त्याच्यात. हे रात्रीचे आम्हाला 12-1 वाजायचे रोज झोपायला, त्याच्यामुळे सगळं हार्मोन अनबॅलन्स झाले माझे, त्यामुळे पण पूर्ण चेहऱ्याची वाट लागली. पण दुखतात आता, बऱ्यापैकी बरे झाले. तिथं पण होते, आता ते गेले, ते इथे एक नाकावरती तो पण गेला आणि इथे एक आहे. तर असं होतंच. आणि आता ना मला जायचं आहे गावात, कारण नवरा नवरीला मी आज जेवायला बोलवले आंबरसासाठी. तर म्हटलं चला जाऊन यावं. 10:30 वाजले, ते 11 वाजता ऋतूचा क्लास सुटतो, काय अजून तो आला नाही. आणि सईचं काय चाललंय तुम्हाला दाखवू का मी? 1 मिनिट. एवढं गरम होतंय तर तिने स्वेटर घातले. आणि सईची काल केस कट केली बरं का, मस्त टक्कल करायचा होता पण नाही केला. बघू सई, बघा. हा, हिला हिले आवडतं. तर कशी दिसते सई मला नक्की सांगा बरं का. अरे वा 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 वा. तेच मला जायचंय गावात, तिला साडी म्हटलं, आणि छान माझ्या आईला पण एखादी घेईल, कधी घेत नाही, पण म्हटलं चला आता हिच्या नादावर तिला पण होईल एखादी. हा देते तिला, काय आपली म्हणजे साध्याच साड्या आवडतात. तर मग बघते आता जाऊन तिथं कशा आहेत काय. नवरीबाईसाठी पण घेते, आमच्या आता ओटी भरायला लागेल तिची, तिला मस्त साडी घेते. तशी तिला कोणती पण साडी छान दिसेल. आणि कशी वाटली आमची नवरी मला सांगा बरं का. छान आहे तशी. हा हा हा. तर आता एवढं गरम होते ना, काय सांगू तुम्हाला, लई गरम होते, अफाट गरम होते. आणि त्यात घरातलं आवरायचं म्हटलं ना, सकाळी फरशी पुशीत होते तर पार असा घाम टिप 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 खत होतं, एवढं गरम होत होतं. तर असं आता सगळीकडं आहेच, गरम तर होणारच. चला आता ना मी आवरते जरा व्यवस्थित, आणि गावातून जाऊन येते, साडी बघते. चला. तर गावात आले मी आणि आपल्या पुढची मयुरी, आम्ही दोघी जणी आलो होतो साड्या घ्यायला. तर मला पण एवढं काही साड्यांमधलं कळत नाही, तर कोणती साडी घेतली ती तुम्हाला मी पुढे दाखवेलच. आपल्या नवरीबाईची ओटी भरली ना, तर तेव्हा मी दाखवेल. व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पहा. बघा पिशव्या नाही नाही तर माझाच आंबरच व्हायला बसला इथं. उघडलं ना, हा ना. हा का, संप होता ना. हा हा, ते काय बघायचं आमच्या मुळा. हा पहा, इथं आंबरस मी तयार करून ठेवलाय. आंबे आणले होते मी, हे केसर. आता ह्याच्यात भात, इथं पीठ मळून ठेवले, आणि याच्यात एक कुळी टाकून ठेवलेली आहे. आता फ्रीजमध्ये ठेवून देते. साडी घातली मी, कसं येणार म्हणून मग, आणि आमरस छोटंसं एक डेकोरेशन केलं असंच, ते पण पटकन पोरांनीच केलं. आता आवरलंय सगळं, फक्त ते याची वाट बघतीये. लय गरम होते. चपात्या केल्यात मी आत्ताच, एवढं गरम होतंय. इथं बटाट्याची भाजी, इथं भात आणि चपात्या आत्ताच केल्यात, म्हणून जरा ठेवल्यात. गरम लय होते, आणि त्यात साडी घातली का अजूनच जास्त गरम होतं. आता चला आले का मग बघते.
बरं लावला. चालू केलं का नाही? काय नाही नंतर जाता नाही. अगं मी आले ये इकडे दूध चालू बरं का बावळे. मग काय आणि आता नवीन नवरा नवरी आले म्हटल्यावरती मग त्यांच्यावरून मी तुकडा उतरून टाकत होते. तसं आपल्या इथे म्हणजे मी लहानपणापासून जसं माझ्या म्हणजे पाहत आली तसं मग मी करतेय. त्यामुळं आणि कसं हळदीचं अंग असताना एवढं लांबून आले ना, आताच नवीनच लग्न झाले त्यामुळे म्हणजे मोठे का बाई काय सांगत ती बाई यांना पार व्हिडिओचा मी येत नाही तू म्हण आपण म्हटलं ना नाही 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 ते तुझं तू बघ कालच काल कुठं बोलवलेलं हा गंध लावतात का हा त्याच्यात आहे ना कुंकवाचं त्यांचं लय बाई पार हा मग लग्नात ते तसंच राहतं धोंड्याला आता मी येणार आहे बरं का आम्ही आम्हाला चांगलं साडी बिडी पाहिजे मला धोंड्याला घेतेतच कोणला विचार नाही घेते का मग नाही नाही धोंड्याच्या आधी झाले नाही 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 धोंड्याच्या आधी झाले का नाही म्हणून मग आता धोंड्याला पहिलाच नाही ती धोंड्याची नव्हती नाही बघ आता ओ मग अहो अशी का नाही घेतलं पूर्ण हे करून त्याला परत बाबाच करून टाकले राम राम म्हणायचं असते हा मग बरोबर ते मला बस ना आता नाही का आता लाज वाटते बस हा बस नाही येते मग हा का का ती नवी नवी म्हणून जराशी हा वाटते ना सही बाजूला आहे फोटो घ्यावा आता झालं काही आता
आणि नवरीची ओटी भरलं. मग म्हटलं माझ्या आईची पण ओटी भरली, दोघींसाठी पण साड्या आणल्यात, तुम्हाला मी पुढे दाखवतेच. आणि छान वाटतं असं रीतिरिवाज आपले खरं हे पाडलेत, हे काही ना काही कारण असल्याशिवाय नसतं. एक आपल्याला पण एक आनंद भेटतो. आणि माझी आई मला म्हटली होती की खूप जास्त म्हणजे अशी हेवी साड्या नको नको, आता लग्नात आल्यात गेल्यात म्हटली, मला डेली यूज साठी पण छान आहे साडी, तुम्हाला बघितल्यावर समजतच असेल. मी पुढे निमकीची साडी पुढं म्हणजे पाहशानच तुम्ही दोघींच्या पण साड्या दाखवते. फक्त मला असं अगोदर काय झालं, सकाळी जरा गडबड होती, नाहीतर मी म्हटलं दुकानातून आल्याच तुम्हाला दाखवन. आणि मी पण एक साडी घेतलेली आहे, ती तुम्हाला एक साड्यांचा ना एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच करीन. आमची अॅनिव्हर्सरी ना, तर तेव्हा मग मी गेले होते, तर म्हटलं चला यांच्या थ्रू मी एक घेतली साडी, 2 घेतल्यात, साध्याच घेतल्या 500-600 रुपयाच्या. तुम्हाला मी एक व्हिडिओ नक्की करीन 2-3 दिवसात, तो पण व्हिडिओ तुम्हाला येईल. हा छान आहे, कट वर्क आहे असं त्याला ना, जरा वेगळा पॅटर्न वाटला मला. नवीन नाही आणि तसं पण ती कुठं म्हणते तो साड्यांचं काही का नाही. हा आणि तुला घालता पण येईन त्या हिशोबाने मी म्हटलं जरा नाही चांगली ही ना. हा काटे आणि डेली यूजला 150. आणि मग इथं घरून आणलेलं काय वानवळा, थोडी बाजरी, गहू, कांदे आणले होते. तर हे ऋतून व्हिडिओ जरा आडवा का उभाच धरलेला, त्याच्यामुळे इथं व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल, त्यामुळे मोबाईल थोडा वाकडा करून व्हिडिओ पहा. आणि ह्या तिकडल्या साड्या आहेत माझ्या लग्नाच्या, घातल्या होत्या तर तिथंच ठेवल्या होत्या, त्या आज आणलेल्या आहेत. आता ड्रायक्लिंग वगैरे केली ना, तर तुम्हाला म्हटलं तशाप्रमाणे का एक व्हिडिओ साड्यांचा मी नक्की करेन. आणि पुढं आता पहा तुम्ही, गल्लीतल्या आपल्या बाया आल्या होत्या नवरीला पाहण्यासाठी. आणि तसं इथं खरंच गल्लीत खूप छान आहे. आता तुम्हाला एवढ्या दिवसात समजलं असेल, सगळे एक मिळून वगैरे राहतात, मिळून मिसळून मस्त एकदम आनंदाने. आणि सगळ्यांचं म्हणजे सकाळभरून चाललं होतं, नवरी येणार नवरी येणार. आणि ती पण मस्तपैकी सगळ्यांच्या पाया वगैरे पडत होती, सगळ्यांना नवरी आवडली. आता यांना आम्ही वाटं लावतोय आणि चालल्यात थोड्याफार गप्पा वगैरे. पण आमचं गडबडमध्ये झालं, आमचं पण गडबडच झाली आमची पण. मी आले नाही तो घेतो मग थोडं आपलं तरी बरं येऊ का मी आता. अगो मी ना मला आणखी थांबायचं सगळ्यांना सांगत नाही तू कधी येशील बघ ना मग लागत असेल तर मग बघते. गेली का मामी? हा छान आहे ना, शांत यावं काय एवढं असं. घरचे गेल्यावरती मस्त पाऊस आला होता, 6 वाजता पाऊस आलता. आणि बघा ऋतू आणि पोरं मस्त पावसात खेळत होते. त्यांना म्हटलं वा, आतमध्ये पूर्ण भिजला होता ऋतू. नंतर त्याला आंघोळ वगैरे घातली आणि जोरात पाऊस आलता, छान वाटत होतं. आणि पाऊस गेल्यावरचं वातावरण मला तर खूपच आवडतं, मस्त वाटत होतं. बाहेर बसलो होतो आम्ही जरा वेळ. आणि हा व्हिडिओ जो आहे ना, तो मागच्या बुधवारचा आहे, ह्या बुधवारचा नाहीये. लग्नाचे जे भाग येत होते त्याच्यामुळं मी बाकी काही व्हिडिओ शूट नव्हते केले. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.